नमस्कार, जय भीम। बातमी आहे राज्यभरातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची। विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सेक्युलर मूव्हमेंट महाराष्ट्र यांचा सक्रिय पाठिंबा। राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कासाठी सुरू असलेल्या प्रदीर्घ लढ्यात सेक्युलर मूव्हमेंट राज्य कार्यकारिणी प्रत्यक्ष उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या मागण्या समजून घेतल्या। लोकसत्ताचे सहसंपादक मधु कांबळे यांनी अनुसूचित जातीच्या निधीच्या अफरातफरीचे वास्तव मांडले। तसेच भरत शेळके सर, कार्याध्यक्ष सेक्युलर मूव्हमेंट व माजी पोलीस सहाय्यक आयुक्त ठाणे यांनी विद्यार्थ्यांचा लढा हा येणाऱ्या भविष्याला दिशा देणारा असून आम्ही शेवटपर्यंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहोत असे जाहीर केले। प्रकाश हिवाळे सर यांनी आम्ही आमच्या मार्गाने शासनाची आणि निष्क्रिय अधिकाऱ्यांची नाकेबंदी करू असा इशारा दिला आहे। यावेळी अरविंद निकाळजे, गौतमदादा सांगळे, ॲडव्होकेट सुदीप कांबळे हे यावेळी उपस्थित होते। मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे सुमारे 7 दिवस आंदोलन सुरू असून शासनाने अद्यापही या आंदोलनाची आणि विद्यार्थ्यांची दखल न घेतल्याने मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे हे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आपण पाहताय महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करायला विसरू नका। धन्यवाद। आहे महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल।